श्री स्वामी समर्थ. उद्या 5 मे अंगारिका चतुर्थी. संध्याकाळी उंबरठ्यावर कापुरासोबत जाळा या 2 गुप्त वस्तू. शत्रू होतील शांत, पती आणि मुलांची होईल प्रगती. नमस्कार मित्रांनो, सावधान, कारण उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. उद्या आहे 5 मे, मंगळवार. हा केवळ साधा मंगळवार नाही, तर हा आहे अंगारिका चतुर्थीचा तो दुर्मिळ महायोग, ज्याची प्रतीक्षा अगदी देव सुद्धा करत असतात. शास्त्रात असं म्हटलं जातं की अंगारिका चतुर्थीला केलेली छोटीशी सेवा ही हजारो पटीने फळ देते आणि वर्षातून एकदाच अशी तिथी येते जी आपल्या नशिबाची बंद कुलूप उघडण्याची ताकद ठेवते. आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या आयुष्यात असं घडतंय का की खूप कष्ट करताय पण यश तुमच्यापासून 2 पावलं लांबच राहतं? घरात विनाकारण कटकटी होतात. तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखी प्रगती खुंटली आहे, किंवा आपल्या पोटच्या गोळ्याची म्हणजेच मुलांच्या करिअरची तुम्हाला रात्रंदिवस काळजी वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा शत्रू, तो शत्रू जो तुमच्या प्रगतीवर जळतो, तो तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कटकारस्थानं रचतोय आणि तुम्हाला विनाकारण मानसिक त्रास देतोय. अशा शत्रूचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील संकटांसाठी एक रामबाण उपाय ठरणार आहे. आज मी तुम्हाला असा एक अत्यंत प्राचीन, गुप्त आणि सिद्ध झालेला उपाय सांगणार आहे, जो उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11:15 पर्यंतच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर कापुरासोबत या 2 गुप्त वस्तू जाळायच्या आहेत. विश्वास ठेवा, या वस्तूंचा धूर जसा हवेत पसरेल तशी तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्यता आणि शत्रूची वाईट नजर जळून खाक होईल. इतकंच नाही तर जो शत्रू आज तुम्हाला त्रास देतोय तो उद्या स्वतःहून तुमच्या चरणी लोटांगण घालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करण्याच्या काही कडक अटी आहे आणि एक विशिष्ट पद्धत आहे. जर त्या पद्धतीत थोडी जरी चूक झाली तर या शक्तीचा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण जो मुख्य गुप्त उपाय आणि त्या 2 वस्तूंची नाव आहे ती मी व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. तो शेवटचा भाग तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब पलटून टाकू शकतो. चला तर मग या मंगलमयी कार्याला सुरुवात करूया. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की तुमच्या पतीची आणि मुलांची प्रगती व्हावी, तुमच्या घरात सुख समृद्धी यावी, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहील. आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलं भलं आपोआप होतं. तुमची श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गणपताय नमः लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती आहे आणि तुमची ही प्रार्थना गणपती बाप्पापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. तयार आहात तुम्ही तुमचं नशीब बदलण्यासाठी? तर मग पहा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत. आता आपण सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे, प्रश्नाकडे वळूया. अंगारिका चतुर्थी म्हणजे नक्की काय आणि ती इतकी प्रभावशाली का मानली जाते? मित्रांनो, शास्त्रामध्ये जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तिला अंगारिका असे संबोधले जाते.
अंगारिका म्हणजे मंगळदेव. असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पाची दिव्य शक्ती आणि मंगळ ग्रहाची ऊर्जा यांना एक अद्भुत संगम होतो. त्यामुळे या दिवशी केलेली उपासना इतर साध्या चतुर्थीच्या तुलनेत 21 पटीने नाही तर 100 पटीने अधिक फळ देणारी ठरते. उद्याचा हा योग इतका दुर्मिळ आहे की या काळात विश्वातील सकारात्मक लहरी सर्वाधिक कार्यरत असतात. पण तरीही अनेक घरांमध्ये प्रश्न असतो की आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, खूप कष्ट करतो, तरीही घरात सुख शांती का नाही? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच उंबरठ्यावर असलेली नकारात्मक ऊर्जा. अनेकदा आपण बाहेरून येताना कळत न कळत नकारात्मक लहरी घरात घेऊन येतो. काही वेळा पितृदोष किंवा वास्तुदोष यांच्यामुळे घराची प्रगती खुंटली जाते. जसं शरीराचं प्रवेशद्वार हे नाक असतं, तसं घराचं प्रवेशद्वार हा उंबरठा असतो. जर हा उंबरठाच दूषित असेल तर लक्ष्मी मातेला घरात येताना अडथळे येतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची कामं अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन का बिघडतात? पतीच्या कामात विनाकारण अडथळे का येतात? मुलं हुशार असूनही त्यांना परीक्षेत किंवा नोकरीत अपयश का येतं? मित्रांनो, याला कारणीभूत असतात आपल्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू. हे शत्रू तुमच्या यशाचा मार्ग रोखून धरतात. कधी ते तुमच्या जवळचे असतात तर कधी बाहेरचे. पण घाबरायचं कारण नाही. उद्याचा जो संध्याकाळी 6 ते रात्री 11:15 पर्यंतचा शुभ काळ आहे, हा तुमच्यासाठी एक सुरक्षा चक्र निर्माण करण्याची संधी आहे. हा काळ म्हणजे ब्रह्मांडातील ती वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थनेला बाप्पा थेट उत्तर देतो. याच काळात उंबरठ्यावर तो विशिष्ट उपाय करायचा आहे जो तुमच्या शत्रूंचे सर्व डाव उधळून लावेल, पितृदोषाची तीव्रता कमी करेल आणि तुमच्या घरातील दारिद्र्याचा अंधार कायमचा संपवून टाकेल. आता हा उपाय नक्की कसा करायचा आणि त्या 2 गुप्त वस्तू कोणत्या आहेत हे आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी मनामध्ये हा ठाम विश्वास ठेवा की उद्याचा हा काळ तुमच्या कुटुंबाचा भाग्योदयाचा काळ आहे. जरा शांतपणे विचार करा. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो. तो तुमच्या घराची लक्ष्मण रेषा असते. जर ही रेषाच कमकुवत असेल तर घराबाहेरची इडापिडा, लोकांची वाईट नजर किंवा नकारात्मकता सहज आत प्रवेश करते आणि एकदा काही नकारात्मक ऊर्जा घरात शिरली की प्रगतीचे सर्व मार्ग आपोआप बंद होतात. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आमचं कोणाशी भांडण नाही, मग आमचं कोण वाईट करेल. पण मित्रांनो, शत्रू फक्त ते नसतात जे समोरून अंगावर येतात. अनेक शत्रू हे गुप्त असतात. आपल्या प्रगतीवर जळणारे, आपल्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागणारे आणि लोक आपल्या अवतीभवतीच वावरत असतात. कधी कधी ही दृष्ट इतकी भयंकर असते की हाताशी आलेली मोठी काम शेवटच्या क्षणी रद्द होतात. तुमच्या पतीला कामाच्या ठिकाणी डावललं जातंय का? त्यांना मिळणारा मान सन्मान कोणीतरी हिरून घेतंय असं वाटतंय का? किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत कितीही अभ्यास केला तरी ऐनवेळी त्यांना आठवत नाही, त्यांचं मन अभ्यासात लागत नाही, चिडचिड वाढली आहे. हे सगळं लक्षण आहे तुमच्या घराला लागलेला कोणाची तरी वाईट नजर. जरा विचार करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीला समाजात प्रतिष्ठा मिळावी, त्यांना ज्या क्षेत्रात हात घातला तिथे त्यांना यश मिळावं आणि तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं,
तर उद्याची ही अंगारिका चतुर्थी तुमच्यासाठी एक वरदान आहे. उंबरठ्यावर केली जाणारी ही छोटीशी सेवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक अवैध सुरक्षा कवच तयार करणार आहे. दारिद्र्य म्हणजे फक्त पैशाची कमतरता नव्हे, तर घरात लक्ष्मी असूनही सुख नसणे हे सुद्धा एक दारिद्र्याचंच लक्षण आहे. उद्या संध्याकाळी ही सेवा केल्याने तुमच्या घरातील सर्व इडापिडा कापुराच्या ज्योतीसोबत जळून भस्म होतील. आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळणार आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची सूचना सांगते, ऐका. हा उपाय करताना मनात असेल का, होईल का अशी कोणतीही शंका किंवा शंकेची पाल चुकूनही आणू नका. कारण अध्यात्मात आणि शास्त्रामध्ये भाव तिथे देव असतो. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने उंबरठ्यावर उभे राहाल तेव्हाच ब्रह्मांडातील त्या शक्ती तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील. चला तर मग आता वेळ आली आहे त्या 2 गुप्त वस्तू जाणून घेण्याची आणि त्या वापरण्याची नेमकी पद्धत समजून घेण्याची. चला तर मग आता वेळ आली आहे त्या पहिल्या आणि अत्यंत प्रभावशाली वस्तूची, जी उद्या तुम्हाला कापुराच्या सोबतीने प्रज्वलित करायची आहे. त्या वस्तूमध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट ताकद आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जेव्हा संधी प्रकाश असतो तेव्हा सर्वात प्रथम स्वतःला शुद्ध करून घ्या. म्हणजेच हात पाय स्वच्छ धुवा, शक्य असल्यास स्नान करा आणि देवापाशी एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे एक मातीची पणती किंवा तांब्याचं पात्र. प्लास्टिक किंवा स्टीलचे भांडे वापरू नका, कारण माती आणि तांबे हे पंचतत्वांपैकी मानले जातात. या पात्रात तुम्हाला ठेवायचे आहे 2 भीमसेनी कापूर. लक्षात ठेवा, साधा कापूर वापरण्यापेक्षा भीमसेनी कापूर वापरला तर त्याचे परिणाम अधिक तीव्र मिळतात. आता या कापुरावर तुम्हाला ठेवायच्या आहेत 2 अखंड लवंगा. या लवंगा घेताना एक काळजी घ्या, त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात आणि त्यांच्या वरच्या बाजूला फूल असणे अनिवार्य आहे. शास्त्रानुसार फूल असलेली लवंग ही पूर्णत्वाचं प्रतीक आहे आणि ती नकारात्मक शक्तींना खेचून घेण्याचं काम करते. आता ही पणती घेऊन तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर या. उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला ती पणती ठेवा आणि तो कापूर प्रज्वलित करा. जेव्हा त्या लवंगा कापुरासोबत जळू लागतील तेव्हा त्यातून एक विशिष्ट प्रकारचा सुवास आणि धूर निघेल. हा धूर सामान्य नाही. हा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक अदृश्य सुरक्षा कवच म्हणजेच एनर्जी तयार करेल. या क्षणी डोळे मिटून अत्यंत श्रद्धेने प्रार्थना करा. हे कुलदेवता, हे गणपती बाप्पा, या कापुराच्या आणि या लवंगेच्या अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, माझ्या पतीच्या कामातील अडथळे, माझ्या मुलांच्या प्रगतीमधील बाधा आणि माझ्या शत्रूने केलेले सर्व पीडा जळून भस्म होऊ दे. जसा हा धूर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पसरेल तसा तसा तुमच्या वास्तूतील दोष आणि पितृदोषाची तीव्रता कमी होऊ लागेल. पितृदोषामुळे अनेकदा घरात विनाकारण भांडणे होतात किंवा पैसा टिकत नाही. या उपायामुळे या दोषांना शांतता मिळते. पण मैत्रिणींनो, इथेच थांबू नका. ही तर केवळ सुरुवात आहे. हा उपाय म्हणजे
केवळ घराची शुद्धी झाली, पण त्या शत्रूचं काय जो तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघतोय? त्या संकटाचं काय जो तुमच्या प्रगतीच्या आड भिंतीसारखं उभं आहे? पतीच्या नोकरीत अचानक येणारे अडथळे आणि मुलांच्या यशात येणारी बाधा, कायमची मुळासकट उपटून टाकण्यासाठी जी दुसरी सर्वात महत्त्वाची आणि गुप्त वस्तू आहे ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. ती वस्तू तुमच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाते, पण अंगारिका चतुर्थीच्या रात्री तिचा वापर एक विशिष्ट मंत्रासारखा कसा करायचा हे रहस्य 99% लोकांना माहीत नाही. हा तो गुप्त प्रयोग आहे जो शत्रूला लोटांगण घालायला लावेल. काय आहे ती वस्तू? चला पाहूया. आता वेळ आली आहे त्या महागुपित वस्तूची, जिची तुम्ही व्हिडिओच्या अगदी सुरुवातीपासून अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात. ही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर असते, पण तिची ताकद काय आहे हे उद्या तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. ती गुप्त वस्तू दुसरी तिसरी काही नसून तुमच्या स्वयंपाकघरातील काळी मोहरी, राई आणि एक चिमूटभर जाडे मीठ म्हणजे खडे मीठ आहे. हो, तुम्हाला वाटेल हे तर रोजच्या वापरातले साधे पदार्थ आहे, यात काय एवढं विशेष? पण लक्षात ठेवा, उद्याचा महायोग अंगारिका आहे. शास्त्रात असं म्हटलं जातं की जेव्हा काळी मोहरी अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा ती ब्रह्मांडातल्या सर्व तांत्रिक बाधा आणि करणी बाधा खेचून घेण्याची क्षमता ठेवते. तर मीठ हे नकारात्मकता म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं सर्वात शक्तिशाली घटक मानलं जातं. आता ही कृती कशी करायची ते अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण इथेच खरी जादू दडलेली आहे. जेव्हा उंबरठ्यावर तुम्ही लावलेला कापूर आणि लवंग पूर्णपणे जळून संपत येईल, म्हणजेच त्या अग्नीच्या ज्वाला थोड्या शांत होतील, त्या क्षणी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात 7 दाणे काळी मोहरी आणि 1 चिमूट खडे मीठ घ्यायचे आहे. आता तुमच्या पती आणि तुमच्या मुले जिथे असतील तिथे जा. त्यांच्या डोक्यावरून तुम्हाला हा जो हात आहे हा 7 वेळा उतरवायचा आहे. अँटी क्लॉकवाईज ओवाळायचा आहे. हे करताना मनात असा विचार करा की त्यांच्या प्रगतीला लागलेला सर्व नजर, सर्व अडथळे आणि शत्रूची सर्व कारस्थानं या मोहरीत आणि मिठात खेचली जात आहे. हे ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य उंबरठ्यावर या आणि उरलेल्या त्या अग्नीमध्ये हे मीठ आणि मोहरी टाकून द्या. याचा परिणाम काय होतो सांगते, ऐका. हे तुम्ही डोळ्यांनी पाहाल. जेव्हा ती मोहरी त्या अग्नीमध्ये तडतड असा आवाज करेल तेव्हा समजून जा की तुमच्या शत्रूने तुमच्या कुटुंबाविरुद्ध रचलेले चक्रव्यूह तिथे जळून खाक झालेला आहे. मोहरीचा तो आवाज म्हणजे तुमच्या विजयाचा नाद आहे. जसं जसं ते मीठ त्या अग्नीत विरघळेल तसं तसं तुमच्या घरातील दारिद्र्य आणि पतीच्या आयुष्यातील कटकटी विरघळून जातील. हा प्रयोग केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरातलं वातावरण हलकं झालेलं आहे. पतीच्या नोकरीतील किंवा व्यवसायातील रखडलेली कामं मार्गस्थ होतील आणि मुलांच्या एकाग्रतेत वाढ होऊन त्यांची बुद्धी तेजासारखी चमकू लागेल. शत्रू ज्याने तुम्हाला त्रास दिला तो स्वतःहून तुमच्या समोर नतमस्तक होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. हा उपाय म्हणजे केवळ श्रद्धा नाही, तर ही एक विज्ञानावर आधारित
ऊर्जा शुद्धीकरण प्रक्रिया आहे, जी केवळ अंगारिका चतुर्थीलाच 100 पट फळ देते. यामुळे उद्या ही संधी अजिबात सोडू नका. आपल्या कुटुंबासाठी ही 10 मिनिटांची सेवा तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य सुखाचं करू शकते. उपाय रात्री 11:15च्या आत नक्की करा. विश्वास ठेवा, गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा उपाय केल्यावर शांतपणे घरात या, कोणाशीही बोलू नका आणि थोडा वेळ नामस्मरण करा. शत्रू लोटांगण घालेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, यात शंका नाही. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, मी नक्की उत्तर देईल. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाप्पा तुम्हा सर्वांचे कल्याण करो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.